चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पंचखाद्य मोदक बनवलेले आहेत। आपण ह्या मोदकामध्ये 5 खाद्यांचा समावेश केलेला आहे, त्यामुळे त्यांना पंचखाद्य मोदक असे म्हणतात। खडीसाखर वगळता हे मोदक डायबिटिक पेशंटही खाऊ शकतात। मोदक दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच ते खायला पौष्टिक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अगदी झटपट तयार होतात। जेव्हा वेळ नसतो तेव्हा तुम्ही हे मोदक आवश्यक बनवा। पौष्टिकही आहे आणि कमी वेळेमध्ये मोदक तयार होतात। अशाच नवनवीन गोडाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण मोदक बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण पाहूयात मोदक बनवण्याकरता काय काय सामग्री घेतली येते। या ठिकाणी आपण खारीक ऐवजी खजूरचा वापर केलेला आहे। खजूर मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। हवा असेल तर मिक्सर मध्ये खजूर फिरवून घेतला तरी चालेल। 2 चमचे खसखस घेतलेली आहे। नावापुरती खडीसाखर घेतलेली आहे। खडीसाखर नाही वापरली तरी चालेल आणि किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। काही बदामाचे काप, पिस्त्यांचे काप आणि कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत। सुकामेवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही घेतलात तरी चालेल। सर्वप्रथम आपण खडीसाखर बारीक करून घेऊ। वाटलेली खडीसाखर खजूरमध्ये घालूयात। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। खसखस घालूयात। गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे आणि सुकामेवा घालायचा आहे। खोबरं घालूयात। तुपामध्ये सुकामेवा परतवून घेतल्यामुळे त्याची चवही वाढते आणि मोदक जास्त काळ टिकतात। पण सुकामेवा परतवून घेतलेला आहे, एका बोलमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। खजूर घालूयात आणि खजूरही 1 ते 2 मिनिटाकरता मंद आचेवर छान परतवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खजूर अगदी छान परतवून झालेले आहेत, मऊ झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। त्याच बोलमध्ये परतवून घेतलेले खजूर घालूयात। वेलची पूड घालायची आहे आणि मिश्रण अगदी एकजीव करून घेऊ। आता मोदक बनवायला घेऊयात। तर साच्याला पण तूप लावायचं आहे। अगदी टोकापर्यंत आपण मिश्रण भरायचं आहे आणि मिश्रण अगदी दाबून दाबून भरायचं आहे। मिश्रण दाबून भरल्यामुळे मोदकला आकार हा छान येतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोदक बनवायला अगदी सोपे आहेत आणि आपल्या आरोग्यासाठीही ते तितकेच पौष्टिक आहे। तर ह्या वर्षी पंचखाद्य मोदक हे व्हायलाच हवे। तर अशा प्रकारे तुम्ही मोदक करून पहा, मोदक अप्रतिम होतात। तर अशाच प्रकारे आपण इतर मोदकही तयार करून घ्यायचे आहेत। मोदक काढून घेऊ। जर आपल्याकडे साचा नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हातानेही मोदक तयार करू शकता। बोटाने मोदकचा आकार देऊन चमच्याने डिझाईन करायची आहे। अशा प्रकारे आपले पौष्टिक झटपट होणारे पंचखाद्य मोदक हे तयार आहे। तर तुम्ही हे मोदक करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, गोडाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।